वर्ष 2009, महिना फेब्रुवारीचा, ठिकाण मंत्रालय मुंबई. मुंबईच्या मंत्रालयातून एक जी आर निघतो, ज्या जी आरमध्ये फायनल होतं की पुण्यासाठी एक सिव्हिल एअरपोर्टची, सिव्हिल एव्हिएशन असलेल्या एअरपोर्टची गरज आहे. आणि हे विमानतळ कुठे व्हावं तर चाकणमध्ये व्हावं. या सगळ्यासाठीच्या जमीन अधिग्रहणासाठी आणि भूसंपादन करण्यासाठीच म्हणजे लँड ॲक्विजिशनची सुरुवात करण्यात यावी. त्यानुसारचे मॅप्स आणि DP डेव्हलपमेंट प्लॅन रेडी होतात आणि 2009चा जी आर निघतो. चाकणमध्ये एअरपोर्ट फायनल होतं आणि जमिनींना गगनाचे भाव येतात. 2009 ते आज आपण उभे आहोत 2025 मध्ये. भूगोल असा सांगतो की चाकणमध्ये होणारं एअरपोर्ट हे पुरंदरमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि 2009 साली ठरलेले प्रस्ताव 2025 पर्यंत कालाच्या ओघात बदलण्यात आले. जशी जागा बदलली तसे जमिनींचे भाव बदलले. जसे जमिनींचे भाव बदलले तशी इंटरेस्टेड माणसं बदलली आणि जशी इंटरेस्टेड माणसं बदलली तशी त्यानंतरची सरकारही बदलली. सरकार बदलली, सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. पण एक भाव स्थायी राहिला, तो म्हणजे गावकऱ्यांचा विरोध. पुरंदरमधल्या ग्रामस्थांची स्टोरी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 4 ते 5 दिवस इथं लाठीचार्ज झाला. इथं लोकांची डोकी फुटली, हात फ्रॅक्चर झाले, 6 ते 8 जण उचलली. का तर गावकऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनी अधिग्रहण होणार आहेत असं गावकऱ्यांमध्ये आता भीती आहेत. स्वतःचे छोटे छोटे तुकडे आहेत, पण ते जर जाणार असतील तर भविष्यात करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2600 हेक्टर जागा, वारंवार बदललेल्या वेगवेगळ्या ऑथॉरिटीज, केंद्र सरकारचं सुनील तटकरे आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचं एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आणि त्याच्या व्यतिरिक्त कोट्यावधींची उलाढाल आणि त्याचं सगळं समीकरण. आजची स्टोरी त्याच संदर्भातली आहे. मी आत्ता कुठे उभा आहे? मी आत्ता उभा आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये. माझ्या पलीकडे कुंभारवळण गाव आहे आणि हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी माझं नाव ओंकार वाबळे आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आधी पुरंदर समजून घेऊ काय ते. मी सासवडच्या थोडा जवळ उभा आहे. खालच्या बाजूने करा नदी वाहते. पण साधारण ही जी गावं आहेत, ज्या गावांचा मी उल्लेख केला त्या संदर्भातले माझ्याकडे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आणि सुरुवातीला मी जो उल्लेख केला होता सुनील तटकरे आणि मुरली मोहोळ, त्यांच्या या सगळ्यामध्ये नक्की काय इश्यू आहेत हे सुद्धा त्यांच्या संदर्भातलं एक लेटर माझ्याकडे आहे संसदेमधलं, ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण त्याच्या आधी समजून घेऊ की मी आत्ता कुठे आहे, इथला भूगोल काय आहे आणि वाय गव्हर्नमेंट वॉन्ट टू मेक लार्जेस्ट एअरपोर्ट हिअर इन द पुरंदर. बनपुरी, कुंभारवळण आणि त्यानंतर उदंचीवाडी अशी 3 गावं आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आणखी 4 गावं आहेत. एकूण 7 गावांची जमीन या सगळ्यामध्ये जाते. टोटल जमीन आहे 2832 हेक्टर. एवढी जमीन जाते ह्या 7 गावांमध्ये. मी आत्ता जवळ उभा आहे, पलीकडे सासवडपासून इकडे आलं तर कुंभारवळण, मी आता जे उभा आहे त्याच्या बॅक साईडला कुंभारवळण आहे. आता इथला मुद्दा काय की वर्षानुवर्षी इथे पाणी नव्हतं. कालांतराने पुण्यातून ती पुरंदर उपसा योजना आणली, नदीतून पाणी त्यांनी वरती उचललं आणि त्या लिफ्ट इरिगेशनने इकडे पुरंदरमय जमीन आली. म्हणजे बघा, ज्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात मी आत्ताच इकडे उभा आहे तिथं माझ्या पाठीमागे तुम्हाला ही चिकूची बाग आहे छान, जी हिरवीगार दिसते इतक्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा. त्याचं मूळ कारण असं आहे की इथं बागायती शेती कालांतराने वाढली आणि आता ज्या जमिनी चालल्यात शेतकऱ्यांच्या, त्या बागायती जमिनी आहेत त्या जरी 5 ते 10 एकरामधले ते प्लॉट असले, अगदीच 50 आणि 70 एकराच्या कुठल्या शेतकऱ्याची जमीन नसली तरीसुद्धा त्याच्यातून अंजीर, डाळिंब, त्यानंतर ही माझ्या मागं सीताफळाची बाग आहे, त्यानंतर चिकू, परत आंबे, काही ठिकाणी नारळाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी इथं बागा लावल्या आहेत. ह्या सगळ्याची उत्पादन इथे निघतात. केळीच्या बागा आहेत आणि त्यामुळे या फळबागा आणि इथली शेती ही काय आम्हाला द्यायची नाही. सरकार याला किती भाव देत असला ते सुद्धा आज पैसे येतील, उद्या ते खर्च होतील, पण आमच्या जमिनी आमच्याकडे राहतील. त्याच्यावरती आम्ही कष्टाने कमवू, आम्ही खाऊ पिऊ आणि तिथेच राहू, असं इथल्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 7 गावांची जमीन आहे 2832 हेक्टर. यातली काही खाजगी जमीन गावकऱ्यांची आहे आणि त्यातली सरकारी जमीन वगळल्यानंतर साधारण हा एक 2550 ते 2600 हेक्टरच्या दरम्यान आकडा राहतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, 2005 पासून पुण्याला एव्हिएशन म्हणजे सिव्हिल एव्हिएशनसाठी पूर्णवेळ एअरपोर्ट असावं याची मागणी होती. त्यानंतर 2009 साली याचा मी सुरुवातीला उल्लेख केला की जी आर निघाला, जागा फायनल झाली. ती जागा कोणती होती? ती जागा चाकणची इथली जागा होती. म्हणजे खेड हा जो सगळा तालुका आहे त्या खेड तालुक्यापासून वर गेलं की तिथे चाकण खेड अशी सगळी जागा होती. आणि 2005 साली या सगळ्या संदर्भात एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं करण्याचं ठरलं आणि ज्या जी आरचा मी सुरुवातीला उल्लेख केलेला होता त्याच्यामध्ये नंतरच्या काळात ॲडिशन करण्यात आले. पण टोटल प्रकल्प 7102 कोटींचा ठरला
आणि त्यातले जवळपास आत्ता यामध्ये 800 कोटी फळबागांचे जे भरपाई वगैरे द्यायची असते किंवा विहिरी असतात काही जणांच्या बोरवेल असतात त्याचे 800 कोटी रुपये त्यातल्यामध्ये जाणार आहेत. बाकीचे जमीन अधिग्रहणाला जवळपास 3.5 ते 4 हजार कोटी लागणार आहेत आणि वरचे जे काय उरतात 3.5 ते 3 कोटींचा साधारण 3100 कोटींपर्यंत आकडा वरचा जो काय उरतो त्याच्यामध्ये बाकीचे सगळे डेव्हलपमेंट असेल. आता या जी आरमध्ये 2-3 गोष्टी आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण चाकणपासून ठरलेलं एअरपोर्ट इथं आलं पुरंदरमध्ये. इथे आधी संजय जगताप आमदार असताना वेगळी जागा ठरली होती, त्यानंतर विजय शिवतारे आले, मग ती आणखी जागा बदलली. पण आधी काही महत्त्वाच्या गोष्टी इथे केलेल्या होत्या. त्यामध्ये असं लिहिलं होतं की लोहगाव इथल्या विमानतळाव्यतिरिक्त पुणे जिल्ह्यात एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचं नियोजित आहे. त्याचं मूळ कारण हे होतं की लोहगाव इथलं विमानतळ हे डिफेन्स म्हणजे एअरफोर्सचं ते वापरतात. तिथे एअरफोर्सचा स्वतःचा एक तळ आहे आणि उद्या जर युद्धजन्य परिस्थिती उभी राहिली तर सिव्हिल एव्हिएशन तिथे पूर्ण ठप्प होतं, कारण एकच मोठा रनवे, तो मोठा रनवे फुल टाईम युटिलाइज करावा लागतो. आणि त्यामुळे नागरी वाहतुकीसाठी आणि व्यापारासाठी एक पूर्ण वेळ असावं जेणेकरून सिक्युरिटी मेंटेन राहील डिफेन्सची आणि या पण गोष्टी होतील अशा हेतूने चाकण ही जागा फायनल झालेली होती, पण त्या काही गोष्टी मार्गी लागल्या नाहीत. सो 2005 पासून पुण्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. याच जागेने यापूर्वी जी जागा घेतली होती चाकण, राजगुरुनगर, खेड इथली काही गावांची पाहणी झाण्यात आली होती. शासन व भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामार्फत ही सगळी पाहणी करण्यात आली. यानंतर पुणे शहराच्या उत्तरेला अंदाजे 35 किलोमीटर पुणे नाशिक महामार्गाजवळ तिथे भामा नदीच्या उत्तरेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या या वसाहतीजवळ, म्हणजे जे नवीन चाकण जिथे आहे ज्या ठिकाणी ऑलरेडी MIDC करण्यात आली, तिथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत सार्वजनिक व खासगी अशा सगळ्या याच्यावरती उभं करायचं फायनल झालं. 27 फेब्रुवारी 2009च्या शासन निर्णयाद्वारे या सगळ्याला पैसे देण्यात आले आणि अर्थात त्यानंतर या सगळ्या प्रकल्पाला जवळपास 7,102 कोटी रुपये खर्च येईल असं त्यावेळीचं प्रस्तावित होतं. 200 कोटींचं त्यामध्ये अन्य भांडवल असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये फायनल झाल्या. आता भामा नदीच्या पात्रामध्ये करावा लागणारा बदल, त्यानंतर टेकड्यांचं समाटीकरण आणि डोंगररात्या इतर तांत्रिक अडचणी या सगळ्यामध्ये आल्या आणि त्यामुळेच यामध्ये होणाऱ्या बागायत क्षेत्राचं नुकसान, वनक्षेत्र आणि प्रकल्पग्रस्त या कारणांमुळे विमानतळ इतर ठिकाणी तिथे उभारणं हे योग्य राहणार नाही असं निदर्शनात आलं. आणि मग ते काय निदर्शनास आलं की मग त्यांनी पुरंदरची जागा निवडली. आता जी कारणं तिकडे देण्यात आली होती तीच कारणं इकडेच, फक्त इथे कोणती नदी थेट वळवायची नाही आहे, पण फळबागा मात्र किंवा बाकीच्या सगळ्या ज्या बागा आहेत इथल्या त्या बागा मात्र जाणार आहेत, हे फायनल आहे. आता इतक्या सगळ्या मोठ्या प्रकल्पामध्ये सध्या परिस्थिती काय आहे तर सध्या परिस्थिती आहे की ड्रोनमार्फत ज्यावेळी सर्वेक्षण हे सगळ्याचं सुरू झालं त्यावेळी ग्रामस्थांनी विरोध केला. मग पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चकमक झाली, त्याच्यामध्ये ग्रामस्थांना लाठीचार्ज झाला, त्यांना मार खावा लागला पोलिसांचा. काही जणांना पोलिसांनी उचलून दिलं, त्यांच्यावरती केसेस सुरू आहेत. मूळ मुद्दा असा आहे की आम्हाला नोटीस मिळालेली नाही हे ग्रामस्थांनी सांगितलं आणि त्यानंतर हा संपूर्ण इश्यू सुरू झाला आहे. माझ्याकडे उपजिल्हाधिकाऱ्यांचं भूमी संपादक यांचं सुद्धा माझ्याकडे आता नोटीस आहे, ज्या नोटिसीवरती गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. आता 10 तारखेची ही नोटीस आहे. ही नोटीस 28 तारखेला आम्हाला देण्यात आली असं सांगितलं. 10 मार्चची म्हणजे आत्ताच्या 10 मार्चची गेलेल्या ही नोटीस आहे. नोटीस 28 मार्चला आम्हाला देण्यात आली आणि त्यानंतर आम्हाला विश्वासात न घेता, आम्हाला काहीही न सांगता आमच्या जमिनींचं भूसंपादन करण्यासाठीचे जे सर्वे असतात ते सुरू झाले. त्यासाठी ड्रोन आणले, ड्रोन आकाशात उडवले गेले आणि मग ते ड्रोन गावकऱ्यांनी पाडले आणि त्यामुळे हा सगळा केऑस सुरू झाला. गावकऱ्यांना सरकार मोबदल्याला तयार आहे का? तर तयार आहे, पण तो किती मिळणार आहे, काय मिळणार आहे या सगळ्या संदर्भात गावकऱ्यांना अजून एकतर सगळ्या गावकऱ्यांना क्लॅरिटी नाही, ठराविक लोकांना आहे. कारण गावातल्या काही जणांनी जमिनी विकलेल्या आहेत हे खरं आहे, पण ज्यांच्या फळबागा आहेत, ज्यांच्या बागायती जमिनी आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष इथे उभं राहून त्या झाडांना पाणी घातलंय, ज्यांचं अजूनही पूर्णतः शेतीवर पोट आहे, अशा लोकांना या जमिनी सोडायच्या नाहीत. त्यांना विस्थापित व्हायचं नाही आणि त्यांना या जमिनीचा कोणताही मोबदला नको, पैसे नको. त्यांचं म्हणणं आहे की इथून पुढच्या पट्ट्यात जी जमीन जाते, बारामती सुपेचा संपूर्ण जो प्रांत आहे, तिथे मोठ्या प्रमाणात जमीन उरलेली आहे. तुम्ही ते विमानतळ थोडीशी आमची गावं वगळून पलीकडच्या बाजूला शिफ्ट करा. आता GR येतो एक 17 मार्च 2025चा. याआधी
महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे ते ह्या सगळ्याची म्हणजे ते ह्या सगळ्यामध्ये डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणून काम करणार होतं. आणि महत्त्वाचं काय तर राज्य सरकार थेट जमीन विकत घेणार हे ठरलेलं होतं. पण कालांतराने असं झालं की याच्या सगळ्यामध्ये MADC नाही, म्हणजे या सगळ्यामध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कॉर्पोरेशन ऑथॉरिटी नाही, तर या सगळ्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आली तर MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ऑथॉरिटी. त्यामुळे गावकऱ्यांचा संशय आणखी बळावला, कारण थेट सरकार विकत घेणार होतं आधी हे कळलेलं होतं. पण त्यानंतर MIDCची एंट्री झाली. MIDCला इथले भूसंपादनाचे अधिकार देण्यात आले आणि त्यानंतर MIDC गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की MIDC आमच्याकडून कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करणार, ती डेव्हलप करणार आणि ती सरकारला आणखी या सगळ्यामध्ये पैसे कमवून देणार. आता 17 मार्च 2025चा उद्योग विभागाचा माझ्याकडे GR आहे. त्यामध्ये 2018च्या याचा अहवाल देण्यात आलेला आहे आणि म्हटलं आहे की महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी या आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाकरता नोडल एजन्सी म्हणून आम्ही नेमणूक करण्यात आलेली आहे. सो इथे एक डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असेल, एक नोडल एजन्सी असेल. ती कुठली? महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. त्यावेळी ठरलेलं होतं की एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असेल नोडल एजन्सी म्हणून आणि त्यानंतर MIDCच्या या सगळ्यामध्ये एंट्री होते. आता नोडल एजन्सी झाल्यानंतर या सगळ्या त्यांनी म्हटलं आहे की शासन स्तरावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर विमान विकसित करण्याच्या अनुषंगाने बैठकी झाल्या. या बैठकीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला नोडल एजन्सी घोषित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे भूसंपादनाची कारवाई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करावी असे निर्देश MIDCने करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणखी एक महत्त्वाचं यामध्ये गावं त्यांनी मेन्शन केलीत की पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळातील मौजे, वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एकतपूर, त्यानंतर मुंजवाडी, खानवाडी व पारगाव यातील 2673 हेक्टर जमीन ही औद्योगिकरण यांच्या MIDCने या सगळ्यामध्ये अधिग्रहण करावी. आता या सगळ्यात मेघ काय आहे हे समजून घेऊ आपण. त्याचं कारण असं आहे की पुरंदर इथल्या ज्या सगळी प्रस्तावित ही सगळी जमीन आहे याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं होतं की राजगुरू इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठीचं जे भांडवल वापरण्यात आलं होतं तेच भांडवल आता इकडे वळवण्यात आलं आहे. त्यातले काही 95 कोटी वगैरे याच्या आधी खर्च झालेले होते. या सगळ्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून त्यामध्ये पैसे पण देण्यात आलेले आहेत आणि राज्य सरकारने अंदाजित खर्च या सगळ्याचा त्यातली जी बेसिक सुरुवातीला जमीन घ्यायची त्याचा 3513 कोटींची प्रशासकीय मान्यता सुरुवातीला या GR मार्फत दिली. राज्य सरकार स्वतः जमीन खरेदी करणार होतं. त्यानंतर राज्य सरकारने त्या जमिनींसाठी नोडल एजन्सी नेमली. त्यानंतर इथे डेव्हलपमेंट ॲक्विजिशन ऑथॉरिटी म्हणजे भूसंपादन करण्यासाठी ऑथॉरिटी नेमली. या सगळ्यावरून गावकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. चौथं सगळ्यात महत्त्वाचं, एकही मंत्री म्हणजे विजय शिवतारे इथले आमदार आहेत ते सोडून म्हणजे कोणी समजा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, या सगळ्यातले 2 उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा आणखी औद्योगिक मंत्री कुणी असतील तर यातलं कुणीही अजून गावकऱ्यांशी येऊन पर्सनली बोललेलं नाही हा त्यांचा आरोप आहे. या सगळ्यामध्ये एंट्री होते कालांतराने मुरलीधर मोहोळ यांची आणि मुरलीधर मोहोळ MOS सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नागरी उड्डाण मंत्री ते केंद्रातले राज्यमंत्री आहेत त्यांची या सगळ्यामध्ये एंट्री होते. तो एक पेपर दिल्लीचा तो पण वाचून दाखवतो. ज्या पेपरमध्ये एक गोष्ट क्लिअर करण्यात आलेली होती की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने इथल्या पुरंदरच्या एअरपोर्टला त्यावेळीची जी त्यांची NOC होतं ते नाकारलं होतं. मग ते नाकारल्यानंतर नक्की कोणत्या बेसिसवरती या गोष्टी क्लिअर करण्यात आल्या तर एकाला विचारल्यानंतर त्याने सांगितलं की धावपट्टे ज्या इथे 2 ज्या होणार आहेत त्यांची त्यांनी दिशा बदलली. त्याचं कारण हे होतं की NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये एक छोटं धावपट्टी आहे, त्यानंतर पुण्याचं ते स्वतःचं डिफेन्सकडेच आहे. तर उद्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये सैन्याला प्रायोरिटी दिली जाईल आणि त्यानुसार विमानं उडतील. तर त्याच्या दिशांमध्ये काहीतरी इश्यू आले आणि त्या टेक्निकल इश्यूजमुळे हे सगळं बदलण्यात आलं. पण सुनील तटकरे यांनी एक पत्र लिहिलं होतं या सगळ्या संदर्भात. त्यांनी काही माहिती मागवली होती. डेव्हलपमेंट ऑफ ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट अशी त्यांनी माहिती मागवली होती. हे नवी मुंबई संदर्भातलं आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या एअरपोर्टचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे, पुरंदरचा. तर त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ड्युरिंग द 3 years ऑफ प्रपोजल्स म्हणजे महाराष्ट्रातून जे प्रपोजल्स या सगळ्यामध्ये आले ते प्रपोजल कोणी दिलेले आहेत तर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडे हे दिलेले आहेत. त्या रिक्वेस्ट कोणी दिल्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत की एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे MADC यांनी साईट क्लिअरन्ससाठी जे दिलेल्या ऑथॉरिटीज आहेत त्याच्यामध्ये 2018 पासून त्यांनी डेव्हलपमेंट ऑफ ग्रीनफील्ड एअरपोर्ट पुरंदर पुणे याच्यासाठीच्या मागितलेल्या होत्या. या सगळ्याच्या संदर्भात एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन
त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांचे ऑब्झर्वेशन मागितले होते. याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मॅटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ग्रीनफील्ड एअरपोर्ट ॲट पुरंदर इज सबज्युडाइज. आणि त्यानंतर असं म्हटलं आहे, इन रिस्पेक्ट ऑफ पुरंदर एअरपोर्ट NOC फॉर द साईट क्लिअरन्स हॅज बीन कॅन्सल्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. आता जर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने या सगळ्या प्रकरणामध्ये ह्यांचं साईट क्लिअरन्स त्यावेळी नाकारलेला होता हे असं दिसतंय, तर नक्की तो कोणत्या बेसिसवरती क्लिअर झाला याची मात्र अजून कोणतीही स्पष्टता इथल्या गावकऱ्यांना देण्यात आलेली नाही आहे. आणि त्यामुळे गावकऱ्यांना दिवसेंदिवस तुम्ही अंधारात ढकलताय असा इथल्या सगळ्यांचा आरोप आहे. आणि त्याहून पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की स्वतःच्या फळबागा आहेत, शेतबागा आहेत, त्यांच्या शेती करतात ते. बघा उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढी हिरवं त्यांनी ड्रीप इरिगेशन टाकून इथे सगळी बागा जिवंत ठेवल्यात. तर या सगळ्या जाऊ नये इतकी सोपी त्यांची सगळी मागणी आहे. आणि असं असताना जर सरकार जाणून बुजून या जमिनींचं अधिग्रहण करत असेल तर आमच्यावर उपोषणाची वेळ येईल आणि उपासमारीच करावी लागेल असं या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आता MIDC असेल, MADC असेल, वेगवेगळे ऑथॉरिटीज असतील किंवा अजितदादासुद्धा स्वतः म्हणत होते की नाही तिथे आम्ही जमीन अधिग्रहण करू वगैरे अशा पद्धतीची वेगवेगळी वक्तव्य होती किंवा विकासाला विरोध वगैरे असं सगळं म्हटलं जातं आहे. तर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं गाव सोडून तुम्ही पलीकडच्या बाजूला आणखी थोडा तो प्लॅन सरकवा. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं काय, स्थानिक आमदार, स्थानिक राजकीय नेते याच्या व्यतिरिक्त बाहेरून आलेले सगळे वेगवेगळे म्हणजे लोढा अग्रवाल अशी नावं त्यांच्या मी तोंडून ऐकली, असे वेगवेगळे सगळे इन्व्हेस्टर्स, या इन्व्हेस्टर्सने हा जो संपूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन आहे या डेव्हलपमेंट प्लॅनच्या क्लस्टरमध्ये म्हणजे आणखी बाजूला जो सगळा लँड क्लस्टर आहे इथे 500, 1000, 1500 एकर इतक्या जमिनी खरेदी करून ठेवल्यात. कारण एअरपोर्ट एकदा फायनल झालं या सगळ्यामध्ये की त्यानंतर इथल्या जमिनींचा रेट आणखी वाढणार आहे. आणि त्यामुळे तो बिझनेस व्हावा, या लोकांना इथून पैसा मिळावा आणि गावकरी भिकेला लागावेत अशी वेळ त्यांच्यावरती आणली की काय असा प्रश्न इथले सगळे स्थानिक लोक विचारतात. प्रचंड मोठं अर्थकारण आहे. हळूहळू डॉक्युमेंट जसे बाहेर येतील तसे कोणी कोणाच्या नावाने सातबारे वळवलेत, स्थानिक एजंटशी पण मी बोलतोय की त्यांनी कोणाकोणाला व्यवहार करून दिलेत, या सगळ्याच्या कागदपत्र तुमच्यापर्यंत घेऊन यायचे. पण विकासाला विरोध नाही आहे, पण ग्रामस्थांचं जर इतकं प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जावं इतकं सोपं आजचा हा व्हिडिओ आहे. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार, पुरंदरमधून मुंबई तकसाठी.